नमस्कार. सकाळ सकाळ पावसाचं वातावरण झालं होतं. बारीक बारीक पाऊस पडत होता. असं वाटत होतं चुली पडून उठावं नाही. खूप थंडी वाजत होती, गुलाबी थंडी. पण काय आता काम करायचं म्हटलं उठायलाच लागणार. आणि त्यातलं त्यात माझ्या नाटाला ना जरा बरंच नाही आहे. कुणकुण कुणकुण करते आहे, नुसती कुणकुण करते. कारण का तिच्या जीवालाच बरं नाही तर काय करण. ताप आला होता. तिला औषध दिले, रात्री पण औषध दिलं होतं, सकाळी उठल्यानंतर नाही औषध दिलं. पोर काय कोंगरले, पण दवाखान्यात न्यायचं तर पावसाचंच वातावरण होतं. त्याला कशी काय दवाखान्यात न्यायची. त्यातल्या त्यात गोठा झाडायचा होता, तिला घ्यायला कोणच नव्हतं. मग तिला शेवटी तिथं गोठ्यात नेली, तिथं ठेवली तिला. कुणकुणं तिचे, पण ती मग काय करणार, ते झाडायचंच होतं ना, झाडायला तर लागणारच. म्हणून तिला तिथं ठेवली आणि मग ते झाडून घ्यायला घेतलं. आता बघा, तरी मग नंतर ना मग ते राहायला मग आले खाली. तर बाकीची कामं घेतली थोडीच पारवर करून. त्याच्यानंतर नी कपड्या आणि भांड्यांचा राडा काढला होता घासायला. तोपर्यंत माझी नाटा खेळती बिचारी ग. माझी बाबाले कोंघरून गेलो होतं, तसंच खेळते. तर बसान फरशी खूप गार तिला, त्यासाठी फुल पॅन्ट घातली. खाली बसायला टाकलं तर ती काय त्याच्यावर बसान गुरु 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 गावभर फिरत होती. माझा दादा बघा तर रस्त्याला वर जा खाली आहे, वर जा खाली आहे असंच करते. आता म्हटलं ही कपडे वाळत घाला. हे बघा, जरा थोडी थोडी कपडे राहिली का ते राहूनच जातात, मग अशी वलन भरते. पांढरा कपडा बघा दोरू भरलेली आहे. अशी इथं कपडे वाळत घातली, कारण का ते सारखाच पाऊस येतो, वरती जाण खाली आहे. कोणी सांगितले करायला. म्हटलं सारखे सारखे काढण्यापेक्षा बसा इथं बाबा कपड्यांना, तुम्ही सुखी राहा आणि मलाही सुखी ठेवा. आणि बघा ही फरशी, आता म्हणतात ही फरशी पुसली नाही तरी चालेल, पावसाच येतो आणि खराबच होते. हो मान्य आहे बाबा, तुम्ही पावसाच येते खराब होते, पण तुम्हाला बसायला लागतं, पोरीला खेळायला लागतं, त्याच्यासाठी फरशी पुसणं भागच आहे. व ते बऱ्याच दिवसातून एकदा पुसून येतं, दोनदा कारण का माझी पोरगी खेळते म्हटल्यानंतर पुसणं भागच आहे. असं बघा हे पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्याच्यानंतर ना खूप कंटाळा आला होता. म्हटलं आता काय स्पेशल चहा, एकदम भारी चहा, मस्त इलायची टाकलेला चहा. आणि मग मूड होतं जरा काम करण्याचा. मग जरा थोडंसं ना किती दिवस झालं डोकं विचारलंच नव्हतं असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप जरा डोकं पूर्ण गुंता काढला नव्हता. म्हणून असं म्हटलं तेल लावून जरा गुंता काढावा. तेल लावून गुंता काढला, तोपर्यंत ना मग तिथं झोप गेलेला होता. आणि असं बघा हे वातावरण असं झालं आहे पावसाचं. असंच वातावरण आहे दिवसभर. आणि त्यातल्या त्यात ना पोरगीला बरं नाही, ती सारखी किरकिर करते. त्यांना खायला प्यायला केलेली भांडीसुद्धा मला घासायलाच मिळेल. सारखी कुणकुण भांडी घासायला गेली, सारखी कुणकुण कुणकुण करतच होती. म्हटलं आता काय बाई हे केला करावा, काय कळानच झालं आहे. मग शेवटी तिला घेतली आणि आपली आपली बसली येऊन तिच्या म्हणून पप्पाची वाट बघत. मग हिला अतिशय झोपवली म्हणतं ना. म्हटलं आता काम करू. खूप मला जरा थंडी भरल्यासारखं झालं आहे. पोरांच्या अंगावर गोधड्या टाकल्या आणि निघाले. हे बघ हे अशा घातलं आणि निघाले काम करायला. बाई ही भांडी 2-4च भांडी होती, ती तेवढीसुद्धा नटाने मला घासून नव्हती दिली, कारण का खूप रडायला लागली. पहिल्यांदा म्हटलं आता स्वयंपाक करायला घ्यायच्या आधी ना पहिल्यांदा तेवढी भांडी घासून घेते. मग ती भांडी घासली, 7:30च्या पुढं स्वयंपाक केला. कचरा टाकायला गेले तेव्हाचा हा व्ह्यू. आणि तिथून ती लाईट दिसते ना, तिथून ना वाघाची जाण्याची वाट आहे. तिथून प्रत्येक वेळेस जेव्हा वाघ गेला आहे आमच्या इथं परत तिथूनच गेलेला आहे. हे बघा हे असं मस्त वातावरण, पावसाळी वातावरण. ये बाते ये मौसम, नदी का किनारा, चंचल हवा, टिप टिप वर्षा बादल का पाणी, असं म्हणलं लोक हिंडतात फिरतात. आम्ही काय करतो तर भांडी घासतो. या भांडी घासायला. तुम्ही किती वाजता भांडी घासते? मी घासते 10-10:15 वाजता. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. या पावसाळा सुरू झाल्यावर कुठं फिरायला गेले का? फिरायला जायचं प्लॅनिंग का घरी बसून भांडीच घासायचं प्लॅनिंग आहे? चला जाऊ द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.